हॅलो स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण इंटरफरन्स ऑफ लाईट हे आर्टिकल सुरू करणार आहोत. इंटरफरन्स ऑफ लाईट याच्यातले सुरुवातीचे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्याचं सिनॉप्सिस आपण बघूयात. पहिला मुद्दा काय बघा, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. व्हेन two or more waves of light traveling in the medium superpose upon each other, then the resultant displacement is equal to the vector sum of the displacements due to the individual waves. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईट वेव्ज एकत्र आल्या, सुपरपोज झाल्या, तर त्या पॉईंटला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती असते ते आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज ह्या प्रिन्सिपलनुसार काढतो आणि त्याचं उत्तर आहे त्याची फॅक्टर सम घ्यायची. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द टू वेव्ज इज गिव्हन बाय. आता रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण इथं कॅपिटल आरने दाखवलं आहे, किंवा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए हे आर म्हणजेच रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असू शकतं, कारण आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोजिशन इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. इथं आरने दाखवलं आहे, आपण थेरॅटिकली अभ्यास असताना हे कॅपिटल एनी अभ्यासलेलं आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आर इज इक्वल टू अंडररूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. आता A1 A2 काय आहेत, तर ज्या दोन लाईट वेव्ज एकत्रित येणार आहेत, सुपरइम्पोज होणार आहेत, त्यांचे ॲम्प्लिट्यूड्स आहेत. तर अल्फा 1 अल्फा 2 काय आहेत, तर त्यांचे इनिशियल फेजेस आहेत, आणि मग त्यांची वजाबाकी म्हणजे फेज डिफरन्स. अल्फा 1 मायनस अल्फा 2 याच्याऐवजी बऱ्याच वेळा फाय हा अँगल वापरतात, हा सिम्बॉल वापरतात. फाय म्हणजे फेज डिफरन्स, दॅट इज अल्फा 1 मायनस अल्फा 2. नेक्स्ट पॉईंट, द फिनॉमिनन ऑफ नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी इन द मीडियम ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्स ऑफ टू लाईट वेव्स इज इंटरफरन्स ऑफ लाईट. म्हणजे लाईट वेव्हचं सुपरपोजिशन झाल्यानंतर त्याची जी एनर्जी आहे, लाईट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी, त्याचं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं. त्या फेनॉमिनालाच इंटरफरन्स असं म्हटलं आहे. किंवा ह्याचीच दुसरी व्याख्या कशी आहे पहा, द फेनॉमिना ऑफ प्रोड्युसिंग अल्टरनेट पॉईंट्स ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू लाईट वेव्ज इज इंटरफरन्स ऑफ लाईट. मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी म्हटलं आहे. जिथं मॅक्झिमम इंटेन्सिटी तिथे एनर्जी वाढते, जिथं मिनिमम इंटेन्सिटी तिथे एनर्जी कमी होते, आणि म्हणजे एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन झालं, रिडिस्ट्रीब्युशन झालं, त्याला कारण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आहे. त्या फेनॉमिनालाच इंटरफरन्स असं म्हटलेलं आहे. पुढचा पॉईंट बघूयात. द पॉईंट ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स और मॅक्झिमा और ब्राईटनेस और ब्राईट पॉईंट. म्हणजे दोन वेव्ज एकत्रित आल्यामुळे एखाद्या पॉईंटला जर इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, त्यालाच दुसरं नाव मॅक्झिमा आहे, किंवा त्यालाच ब्राईटनेस असं म्हणतात, किंवा त्यालाच ब्राईट पॉईंट असं म्हटलं आहे. जसं मॅक्झिमम इंटेन्सिटी असू शकते, तशी दुसरी शक्यता काय, मिनिमम इंटेन्सिटी. त्यावेळेस काय म्हटलं आहे बघा, द पॉईंट ऑफ मिनिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स और मिनिमा और डार्कनेस और डार्क पॉईंट. म्हणजे दोन लाईट वेव्ज एकत्र एखाद्या पॉईंटला आल्यानंतर जर इंटेन्सिटी मिनिमम असेल तर त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं आहे, किंवा त्याला दुसरं नाव आहे मिनिमा आहे, किंवा डार्कनेस किंवा डार्क पॉईंट. तुमच्या आता इथं लक्षात आलं असेल हे दोन पॉईंट अभ्यासताना
इंटरफरन्सचे म्हणजे दोन प्रकार आहेत, एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दुसरा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. नेक्स्ट पॉइंट, इन इंटरफरन्स ऑफ लाईट एनर्जी डिसअपियर्स ॲट डार्क पॉइंट appears at bright point and vice versa. Thus it follows conservation of energy. काय म्हटलंय बघा, डार्क पॉइंटला एनर्जी डिसअपिअर होते, तर ब्राईट पॉइंटला काय होते, जी एनर्जी डार्क पॉइंटला डिसअपिअर झाली तेवढी एनर्जी ब्राईट पॉइंटला अपिअर होते, किंवा त्याच्या उलट, अँड व्हायस वर्सा. दस इट फॉलोज कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. दॅट मीन्स टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड. स्टुडंट्स, हे सिनॉप्सिस थेरॅटिकल पार्टचं आहे. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी तुमचं जे 12वीचं पुस्तक आहे ते थरोली व्यवस्थित वाचणं पण आवश्यक आहे. पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. नेक्स्ट, कन्सेप्ट ऑफ इंटरफरन्स ऑफ लाईट. खरं तर आपण आत्ता पाहिलं आहे, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमुळं लाईट एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन होतं. काही ठिकाणी मॅक्झिमम आहे, काही ठिकाणी मिनिमम आहे, त्यालाच आपण इंटरफरन्स म्हटलं आहे. पण ते कधी असतं ते पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सच्या भाषेत सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा काय बघा, फॉर मॅक्झिमा द पाथ डिफरन्स बिटवीन द टू लाईट वेव्ज इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेवलेंथ. दॅट इज पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा, वेअर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 एट्सेट्रा. आता ह्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्यात आपल्याला. जिथं जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, मॅक्झिम आहे, तिथं पाथ डिफरन्स हा किती असला पाहिजे, n लॅम्बडा. एनची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 म्हणजे एक तर 0 असेल, n इज इक्वल टू 0 घेतलं तर n लॅम्बडा 0 होतो. म्हणजे पाथ डिफरन्स एक तर 0 असेल, नसेल तर लॅम्बडा एवढा असेल, नसेल तर 2 लॅम्बडा असेल, नसेल तर 3 लॅम्बडा असेल. आणि म्हणून पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा ही मॅक्झिमाची कंडिशन आहे. आता हीच कंडिशन फेज डिफरन्सच्या भाषेत कशी आहे बघा. फॉर मॅक्झिमा फेज डिफरन्स बिटवीन द टू लाईट वेव्ज इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय ऑर इव्हन इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय. थोडक्यात खाली दिले पा, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय n, फेर n इज इक्वल टू 0, 1, 2. आता nची किंमत 0 घेतली तर फेज डिफरन्स 0 आला. nची किंमत 1 घेतली तर फेज डिफरन्स 2 पाय आला. nची किंमत 2 घेतली की फेज डिफरन्स 2 × 2 4 पाय आला. म्हणजे फेज डिफरन्स हा एकतर 0 पाहिजे, 2 पाय पाहिजे, 4 पाय पाहिजे, 6 पाय पाहिजे. आणि म्हणून इथं म्हटलं आहे इव्हन इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय. आता हीच कंडिशन मिनिमासाठी कशी येते आपल्याला बघायची. पण तिकडं जाण्या अगोदर परत एकदा ह्या दोन कंडिशन्स बघूयात. फॉर मॅक्झिमा म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, पाथ डिफरन्स हा किती असला पाहिजे, या बॉक्समध्ये आपण पाहतोय पहा, इज इक्वल टू n लॅम्बडा. n म्हणजे इंटिजर आहे की ज्याची व्हॅल्यू 0 सुरू होते, 0, 1, 2, 3 एट्सेट्रा. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ द लाईट. तर फेज डिफरन्स किती आहे, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय n, वेअर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3. आणि इथं या दोघांची तुलना केली तर आणखी एक रिलेशन तयार होतं. ती असं आहे, ज्यावेळेस फेज डिफरन्स हा 2 पाय असतो, त्याच्या करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स हा लॅम्बडा असतो पा स्टुडंट्स. फेज म्हणजे पाथ डिफरन्स लॅम्बडाने बदललं की फेज डिफरन्स 2 पायनं बदलतो. पुढं जाऊयात. नेक्स्ट नंबर 3, फॉर मिनिमा पाथ डिफरन्स बिटवीन द टू लाईट वेव्ज इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. मॅक्झिमममध्ये काय होतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेवलेंथ होतं, n लॅम्बडा होतं. आता इथं मात्र कसं आहे, ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. आणि म्हणून पाथ डिफरन्स इज इक्वल टू कुठल्याही संख्येची दुप्पट करून 1 वजा केलं की ऑड येतं,
म्हणजे 2n-1 म्हणजे ऑड संख्या आणि हाफ वेवलेंथ म्हणजे λ/2 आणि म्हणून पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2n-1 इंटू λ/2 वेअर n इज इक्वल टू 1, 2, 3 एटसेट्रा. स्टुडंट्स लक्षात घ्या, इथं एनची व्हॅल्यू 0 नाही, कारण ऑलरेडी 0 ही संख्या आपण कन्स्ट्रक्टिव्हमध्ये वापरलेली आहे. ती परत डिस्ट्रक्टिव्हला येणार नाही आणि म्हणून एन स्टार्ट्स विथ 1. हा दोघातला बेसिक फरक आहे, लक्षात घ्या, मॅक्झिमा आणि मिनिमामधला. त्याचबरोबर आपण 2n-1 इंटू λ/2 लिहिलं आहे. हे आपण वेगळ्या भाषेत कसं लिहू शकतो? तर हा 2 आहे तो कंसामध्ये घेतला तर n-1/2. हेच कसं लिहू शकतो? n-1/2. आणि मग n-1/2 म्हटलं की त्याला गुणिले लॅम्बडा येतं. म्हणजे आपल्याला 2n-1 इंटू λ/2 हेच वेगळ्या भाषेत कसं लिहिता येतं? n-1 याला गुणिले लॅम्बडा. दोन्हीचा अर्थ n-1/2 इंटू लॅम्बडा, दोन्हीचा अर्थ सारखा आहे. किंवा हा 5 डिफरन्स आणखी वेगळ्या भाषेत इथं लिहून दाखवलं आहे. 2n+1 λ/2, पण इथं n इज इक्वल टू मात्र आता 0 येतं बा. जर आपल्याला nची व्हॅल्यू 0पासून स्टार्ट करायचं असेल तर मायनसच्या ऐवजी इथं काय घ्यावं लागेल? प्लस. मॅथमॅटिकल रिलेशन्स आहेत. तीनही प्रकारे हे 3 जे बॉक्स दाखवले तिथं वर्तुळ करून, तिन्हीचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ हाफ वेवलेंथ. तसेच फॉर मिनिमा फेज डिफरन्स किती असतो ते बघूयात. फॉर मिनिमा फेज डिफरन्स बिटवीन टू लाईट वेव्ज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ पाय. इथं कन्स्ट्रक्टिव्हमध्ये इव्हन मल्टिपल ऑफ पाय होतं पहा, इथं ऑड मल्टिपल ऑफ पाय आहे. ऑड मल्टिपल ऑफ पाय म्हणून इथं काय लिहिलं आहे बघा? 2n-1 इंटू पाय. कुठल्याही संख्येची दुप्पट वजा 1 म्हणजे ऑड. हेअर n इज इक्वल टू 1, 2, 3 आहे. nची व्हॅल्यू 0 घ्यायची असेल तर मात्र काय येईल? 2n+1 इंटू पाय. हे झाल्या कंडिशन्स फॉर मॅक्झिमा आणि मिनिमा. स्टुडंट्स, ह्या कंडिशनच्या आधारे आपल्याला बरेच MCQ सोडवता येतात. हे व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढं जाऊयात. पुढचा मुद्दा बघा. फॉर मॅक्झिमा 2 वेव्स शुड इंटरफेअर इन फेज. दॅट इज क्रेस्ट ऑर ट्रफ ऑफ वन वेव विल कोइन्साइड विथ क्रेस्ट ऑर ट्रफ ऑफ अदर वेव. म्हणजे पहिल्याचा क्रेस्ट दुसऱ्याच्या क्रेस्टला ओव्हरलॅप व्हायला पाहिजे. त्यावेळेस पहिल्याचा ट्रफ हा दुसऱ्याच्या ट्रफला असेल तर आणि तरच आपल्याला मॅक्झिमा म्हणजे कन्स्ट्रक्ट इंटरफरन्स पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे जर 2 वेव्ज एकत्र झाल्या त्याला आपण इन फेज असं म्हणतो. तसं मिनिमाला काय आहे बघूया. पुढचा पॉईंट. फॉर मिनिमा 2 वेव्स शुड इंटरफेअर इन अपोजिट फेज. दॅट इज क्रेस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड विथ द ट्रफ ऑफ द अनदर वेव. बघा, एकाचे क्रेस्ट दुसऱ्याच्या ट्रफला ओव्हरलॅप झालं की त्याला म्हणायचं आहे मिनिमा, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच आउट ऑफ फेज. म्हणजे मिनिमासाठी ते दोन वेव्ज आउट ऑफ फेज पाहिजेत, तर मॅक्झिमासाठी 2 वेव्ज ह्या इन फेजमध्ये पाहिजे. पुढचा मुद्दा. वेन द वेव्ज स्टार्ट फ्रॉम 2 सोर्सेस इन अपोजिट फेज देन द कंडिशन फॉर मॅक्झिमा बिकम्स कंडिशन फॉर मिनिमा अँड व्हाईस वर्सा. आता हे सगळं आपण घेताना त्यांची सुरुवात कुठून होते त्याच्यावर ह्या कंडिशन्स आहेत. ह्या 5 आणि 6 क्रमांकच्या ज्या 2 कंडिशन आहेत त्यावेळेस असं गृहीत धरलेलं आहे की त्यांची दोघांची सुरुवात सारखी आहे. म्हणजे समजा ही एक वेव आहे, ह्याचं सुरुवातीला क्रस्ट आहे की नाही, आणि समजा आपण दुसरी वेव घेतली, ही दुसरी वेव घेतली, तर ह्याचा सुरुवातीला ट्रफ आहे. ह्या दोन्ही वेव्ज एकत्रित आल्या तर मग 5 आणि 7 नंबरनुसार ह्या दोन्हीच्या उलट घ्यायचं आहे. पण आपण बहुतेक वेळा असं गृहीत धरतो दोन्ही वेवची सुरुवात सारखी आहे. म्हणजे ह्या 2 वेव्ज एकत्रित येणार असेल तर ते इथून येतील पाशा आउट ऑफ फेज येण्यासाठी. त्याची सुरुवात मी ते डॉटेड लाईनने काढले पाहता, इथून होणार नाही. पहिल्याचं जर क्रेस्ट असेल तर दुसऱ्याचं सुद्धा क्रेस्टने सुरुवात होणार. त्यावेळेच्या 5 आणि 6 नंबरच्या कंडिशन्स आहेत. नेक्स्ट नंबर 8.
The relation between path difference and phase difference is equal to 2 pi upon lambda into path difference. आत्ताच आपण पाहिलं होतं की फेज डिफरन्स जर 2 पाय असेल तर पाथ डिफरन्स हा किती असतो, लॅम्बडा असतो. त्याच्यानुसारच रिलेशन तयार केलेलं आहे. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. आपल्याला बऱ्याच वेळा दोघातलं कन्व्हर्जन करायचं असतं त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हे झालं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सविषयी. त्यानंतर आपलं पुढचं आर्टिकल आहे कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. बघूयात काय कंडिशन्स आहेत. नंबर 1, इंटरफरन्स पॅटर्न इन विच द पोझिशन्स ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट रिमेन्स फिक्स्ड इज स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. काय म्हटले बघा परत एकदा. द इंटरफरन्स पॅटर्न in which the position of maxima and minimum intensity of light remains fixed is steady interference pattern. म्हणजे ज्या ठिकाणी ब्राईट आहे तो त्याच ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टाईम ब्राईटच राहतो, त्याची जागा बदलत नाही, तो चेंज होत नाही आणि त्याला स्टेडी इंटरफरन्स. तसं डार्क पण डार्कच राहायला पाहिजे. नेक्स्ट, फॉर स्टेडी इंटरफरन्स 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहेरंट, मोनोक्रोमॅटिक, इक्वली ब्राईट, नॅरो, व्हेरी क्लोज टू इच अदर. ह्या कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत पहा. 2 सोर्सेस एकत्र येऊन जर स्थिर इंटरफरन्स पॅटर्न देणार असतील, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न देणार असतील तर त्यांच्यात काही रिलेशन पाहिजे. त्यांना काही अटी आहेत, कंडिशन्स आहेत. त्या आहेत 2 सोर्सेस कोहेरंट असले पाहिजेत, 2 सोर्सेस मोनोक्रोमॅटिक असले पाहिजेत, 2 सोर्सेस इक्वली ब्राईट असले पाहिजेत, 2 सोर्सेस नॅरो असले पाहिजेत, दोन्ही सोर्स क्लोज टू इच अदर म्हणजे 2 सोर्सेसमधलं अंतर कमीत कमी असलं पाहिजे. हे अंतर, ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या आपण पुढच्या नेक्स्ट पॉईंटला त्याचं मिनिंग, त्याचा अर्थ काय, कोहेरंट म्हणजे काय, मोनोक्रोमॅटिक काय ते बघूयात. नेक्स्ट पॉईंट नंबर 3, टू ऑब्टेन a stationary interference pattern, the conditions are classified into 3 types. Conditions for sustained interference, conditions for the observations, and conditions for good contrast. आता कॉन्ट्रास्ट ह्या शब्दाचा अर्थ विरोधाभास होतो पहा. म्हणजे आपल्याला ब्राईट बँड म्हणजे जिथं आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जिथं मॅक्झिमाय म्हणतो तिथं ब्राईट पॉईंट आहे म्हणतो, तो ब्राईट असला पाहिजे परफेक्टली, डार्क हा डार्क असला पाहिजे. त्यांच्यातला फरक, त्यांच्यातलं विरोधाभास जास्तीत जास्त असेल तर आपल्याला ते चांगल्या प्रकारे दिसतं आहे. बघूयात काय म्हटलं आहे. द 2 सोर्सेस शुड बी कोहेरंट, दॅट इज दे इमिट द वेव्ज इन द सेम फेज और देअर शुड बी कॉन्स्टंट फेज डिफरन्स बिटवीन देम. 2 सोर्सेस कोहेरंट कधी असतील तर दोन्ही सोर्सनी इमिट केलेल्या लाईट वेव्जमधला फेज डिफरन्स एक तर 0 पाहिजे, किंवा जर काही फेज डिफरन्स असेल तर तो कॉन्स्टंट असला पाहिजे, तो परत बदल नाही पाहिजे, तो स्थिर असला पाहिजे. तर आणि तरच 2 सोर्सेसला आपण कोहेरंट सोर्सेस म्हणणार आहेत. पुढचा मुद्दा, द 2 सोर्सेस मस्ट इमिट कंटिन्युअस वेव्ज ऑफ द सेम वेवलेंथ अँड टाईम पिरियड. लाईटची वेवलेंथ सारखी म्हणजे हायजेन्स वेव्ह थिअरीनुसार कलर सारखा आहे, आणि म्हणजेच कलर सारखा असणाऱ्या 2 सोर्सेसलाच मोनोक्रोमॅटिक सोर्सेस म्हटलं आहे. मोनोक्रोमॅटिक ह्या शब्दाचे 2 भाग केले, एक मोनो आणि दुसरा क्रोमा. मोनो म्हणजे एक, क्रोमा हा लॅटिन शब्द आहे, त्याचा अर्थ कलर होतो. एकाच कलरचे 2 लाईट सोर्सेस म्हणजे मोनोक्रोमॅटिक, म्हणजे दोन्ही सोर्सची वेवलेंथ सेम असली पाहिजे. इंटरफरन्स पॅटर्न सस्टेन राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी ह्या 2 कंडिशन महत्त्वाच्या आहेत. एक सोर्स कोहेरंट पाहिजे, दुसरा मोनोक्रोमॅटिक पाहिजे. कोहेरंट सोर्सेस कुणाला म्हणायचं आहे, ज्यांच्यातला फेज डिफरन्स एकतर कॉन्स्टंट आहे किंवा 0 आहे, त्यांनाच आपण 2 कोहेरंट सोर्सेस म्हणणार. एक लक्षात ठेवा, कोहेरंट सोर्सेस मिळवण्यासाठी 2 वेगळे सोर्सेस कधीच कोहेरंट असू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. एका सोर्सपासून तयार केलेले 2 सोर्सेस हे कोहेरंट सोर्सेस असतात. मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणजे एकाच कलरचे 2 सोर्सेस म्हणजे एकाच वेवलेंथचे 2 सोर्सेस, आणि त्यांचा टाईम पिरियड पण सारखा पाहिजे, म्हणजे फ्रिक्वेन्सी पण सारखी पाहिजे. कारण आपल्याला म्हणजे फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाईम.
पुढे कंडिशन्स फॉर द ऑब्झर्वेशन, दॅट इज सेपरेशन बिटवीन द टू सोर्सेस शुड बी स्मॉलर दॅन द ऑर्डर ऑफ द वेवलेंथ ऑफ द लाईट. दोन सोर्सेसमधलं अंतर हे आपण स्मॉल डीनं दाखवलं आहे पहा. हे लहान पाहिजे, स्मॉल पाहिजे. अगदी लाईटची आपण जी वेवलेंथ वापरतो आहे त्याच्यापेक्षाही लहान पाहिजे. ज्या लाईटचा वापर करून आपण इंटरफरन्स पाहतो त्याची जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथपेक्षाही अंतर कमी असायला पाहिजे. तेच आपण याच्या अगोदर असं म्हटलं होतं की टू सोर्सेस शुड बी क्लोज टू ईच अदर. नेक्स्ट पॉईंट, द डिस्टन्स बिटवीन द टू सोर्सेस अँड द स्क्रीन शुड बी लार्ज. ह्या डिस्टन्सला आपण कॅपिटल डी म्हटलं आहे आणि हे अंतर जास्तीत जास्त पाहिजे. जवळजवळ हे अंतर 1 मीटर एवढं असतं. तर थोडक्यात आपण असं म्हणू, डी हा स्मॉल डी हा कॅपिटल डीपेक्षा खूप लहान असतो. गुड कॉन्ट्रास्टसाठी काय म्हटले बघा, द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द इंटरफेरिंग वेव्ह शुड बी इक्वल ऑर नियरली इक्वल. नियरली इक्वल नकोच, मस्ट बी इक्वल. कारण डार्क हा परफेक्टली डार्क असण्यासाठी ज्या दोन लाईट वेव्हज एकत्रित येणार आहेत त्यांच्या ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी झिरोच पाहिजे. तरच तो परफेक्टली डार्क असेल. कारण आपल्याला माहीत आहे इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. आणि म्हणून दोन वेव्ह एकत्र येत असताना त्यांचे ॲम्प्लिट्यूड सारखे पाहिजेत, म्हणजे ते इक्वली ब्राईट पाहिजेत किंवा नियरली इक्वल. नियरली म्हणजे फारसा फरक नाही आहे. पुढचं, द सोर्स ऑफ लाईट शुड बी नॅरो. नॅरोच्या उलट ब्रॉड सोर्स असतो पहा. जर आपण नॅरो सोर्सऐवजी ब्रॉड सोर्स घेतला तर त्या ब्रॉड सोर्समधून येणाऱ्या अनेक लाईट वेव्हजमुळं अनेक इंटरफरन्स पॅटर्न तयार होतील आणि ते एकमेकावर ओव्हरलॅप होतील आणि आपल्याला इंटरफरन्स पॅटर्नमध्ये ब्राईट डार्क बँड मिळण्याच्या ऐवजी ब्लर्ड पॅटर्न मिळेल, डिफ्यूज पॅटर्न मिळेल. आणि म्हणून हे गरजेचं आहे, द टू सोर्सेस मस्ट बी नॅरो अँड टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. ते आपण अभ्यासले आत्ता. त्यांची वेवलेंथ सारखी पाहिजे, कलर सारखा पाहिजे. पुढचा मुद्दा, फॉर सस्टेन्ड इंटरफरन्स टू सोर्सेस शुड इमिट द लाईट वेव्हज कंटिन्युअसली अँड द टू सोर्सेस शुड बी क्लोज टू इच अदर. म्हणजेच स्मॉल डी हा लहानात लहान पाहिजे. टू सोर्सेस आर कॉल्ड कोहेरंट सोर्सेस इफ द फेज डिफरन्स बिटवीन देम इज आयदर झिरो ऑर कॉन्स्टंट. इफ नॉट सो then the intensity of interference pattern is not constant. हे गरजेचं आहे. कोहेरंट सोर्सेसमधलं म्हणजे खरं तर असं अपेक्षित आहे की जे दोन सोर्सेस तयार होते ते सेम फेजमध्ये पाहिजेत, त्यांच्यातला फेज डिफरन्स हा झिरो पाहिजे. तसं नसेल तर आयदर झिरो ऑर मग काय म्हटलं आहे तर फेज डिफरन्स कॉन्स्टंट असला पाहिजे. तसं नसेल तर मग इंटरफरन्स पॅटर्नमधली इंटेन्सिटी कॉन्स्टंट राहत नाही आहे. त्यासाठी हे आवश्यक आहे. स्टुडंट्स, आत्ताच्या तासाला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणजे काय हा पहिला मुद्दा पाहिला. दुसरा, इंटरफरन्स म्हणजे काय पाहिलं. तिसरा, टाईप्स ऑफ इंटरफरन्स म्हणजे काय ते पाहिलं. आणि स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नच्या कंडिशन्स, याचे जे सिनॉप्सिस पॉईंट्स आहेत ते आपण इथं डिस्कस केलेले आहेत. हे व्यवस्थित समजण्यासाठी तुम्ही परत ह्या सिनॉप्सिसचं वाचन केलं पाहिजे. त्याचबरोबर आपलं जे थेरीचं पुस्तक आहे ते सुद्धा वाचलं पाहिजे, थरोले वाचलं पाहिजे.